हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण हे श्रील राधानाथ स्वामी महाराज यांचे प्रवचन असून त्याचे शीर्षक आहे सेवकांचा सेवक अर्थात दासानुदास. हे प्रवचन श्रील राधानाथ स्वामी महाराज यांनी 2 जानेवारी 1990 रोजी भारत, मुंबई येथे दिलेले आहे. Today is the most auspicious and sacred day. It is the day of आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे. पंचतत्वांपैकी एक दिव्य सदस्य असलेल्या श्रील अद्वैत आचार्य यांच्या दिव्य प्रकटी दिनाचा हा दिवस आहे. one of the divine members of the Panchatattva. चैतन्य चरितामृतात म्हटले आहे, पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्तज्ञं नमामि भक्तशक्तिकं. This means that याचा अर्थ असा की भगवान श्रीकृष्ण he appeared या कलियुगात म्हणजेच कलह आणि ढोंगीपणाच्या युगात 5 गुणांसह अवतरले. in 5 features. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या अवताराची भविष्यवाणी Chaitanya Mahaprabhu श्रीमद भागवतम, महाभारत आणि इतर महान वैदिक ग्रंथांमध्ये केलेली आहे. and other of the great Vedic literatures. त्यामध्ये असे वर्णन आहे की या विशिष्ट युगात The Lord descends, ज्यावेळी भगवान अवतरतील descend with his त्यावेळी ते भगवंतांच्या नामजपाचा महिमा पसरवण्यासाठी आपल्या दिव्य सहचारांसह अवतरतील. जग्याय संकीर्तनापर्याय यजन्ति हि सुमेधसः. And amongst his सहकाऱ्यांपैकी 5 प्रमुख सहकारी आहेत there are 5 principal associates. आणि ते साक्षात भगवंतांचेच प्रकटीकरण आहेत. A direct manifestation परमेश्वर परम पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आपल्या मूळ स्वरूपात Krishna in his original भगवान श्री चैतन्य महाप्रभू म्हणून प्रकट झाले. Chaitanya Mahaprabhu. त्यांचे मूळ स्वरूप भगवान बलराम भगवान नित्यानंद प्रभू म्हणून प्रकट झाले. Lord Nityananda Prabhu. त्यांचे कारणोदकशाही विष्णू किंवा महाविष्णू यांचे मूळ अवतार श्री अद्वैताचार्य म्हणून प्रकट झाले. Appeared as त्यांची आनंद शक्ती किंवा श्रीमती राधाराणी यांनी श्री गदाधर म्हणून स्वतःचा विस्तार केला expanded herself आणि त्यांची तटस्थ शक्ती तिच्या परिपूर्ण अवस्थेत श्रील नारद मुनी श्रीवास ठाकूर म्हणून अवतरले. Narada Muni incarnated as Srivas Thakur. आता पंचतत्वांपैकी श्री अद्वैताचार्य ज्यांच्या प्रकट दिनाची जयंती आपण आज साजरी करणार आहोत The Acharya ते सर्वात विशेष होते who we are observing आणि सर्व भक्त त्यांचा एक महान आणि विशेष सन्मान करतात, कारण त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्यानेच श्रीकृष्ण या कलियुगात भगवान चैतन्य महाप्रभू म्हणून प्रकट झाले. पहा, अद्वैताचार्य स्वतः भगवंत असूनही ते भगवंतांचे भक्त म्हणून प्रकट झाले. that Krishna त्याचप्रमाणे भगवान चैतन्यही भगवत भक्त म्हणून प्रकट झाले. you see भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्पष्ट करतात although he is God himself की he explains sarvadharaman parityajya mam ekam sharanam vraja that we should become his devotees. म्हणजेच आपण त्यांचे भक्त व्हावे. Devotees परंतु त्यांचे भक्त कसे व्हावे हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने दाखवून दिले. चैतन्य चरितामृतात वर्णन केले आहे की मानव जातीची अत्यंत पतित आणि दयनीय आध्यात्मिक अवस्था पाहून श्री अद्वैताचार्यांनी मोठ्या भक्तीने परमपुरुषोत्तम श्रीकृष्णांना या जगात अवतरित होण्याची विनंती केली. असे वर्णन केले आहे की 500 वर्षांपूर्वी ज्यावेळी श्री अद्वैताचार्य मानव जातीच्या स्थितीचे निरीक्षण करत होते त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की बहुतेक धार्मिक लोक
धर्माचा खरा उद्देश आणि सार न समजता केवळ धर्माच्या बाह्य कर्मकांडांनाच चिकटून होते. हीच आजची अत्यंत दुःखद परिस्थिती असल्याचे आपल्याला आढळते. लोक आपापल्या घरी पूजा करतात, विधी करतात, मंदिरात, चर्चमध्ये, मशिदीत, सिनेगॉगमध्ये जातात आणि भगवंताची प्रार्थना करतात आणि ते अनेक सामाजिक विधी पाळतातही, दानधर्म करतात. परंतु खरे हृदय परिवर्तन, ज्या हृदय परिवर्तनामुळे भगवत प्रेम आणि सर्व जीवांबद्दल वैश्विक प्रेम निर्माण होते, ते घडत नाही. खरे तर लोक त्यांच्या धर्माच्या मूळ उद्देशापेक्षा बाह्य स्वरूप आणि विधींमध्ये अधिक गुंतलेले आणि चिंतित असतात. आपण जे विधी आणि धार्मिक विधी करतो त्यांना स्वतःमध्येच काहीही अर्थ नाही. ते एक साधन आहे, ते एक वाहन आहे ज्याद्वारे आपण आपले हृदय शुद्ध करून प्रेम विकसित करायचे आहे. भगवत प्रेम आणि सर्व जीवांबद्दल प्रेम. म्हणूनच श्रीकृष्ण भगवद्गीतेचा समारोप करताना स्पष्ट करतात, सर्वधर्मान् परित्यज्य माम् एकं शरणं व्रज अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तुम्ही सर्व धर्मांचा त्याग करून केवळ भगवंतांना शरण जावे. या शरणागतीच्या भावनेशिवाय सर्व काही निरर्थक आहे. याचे वर्णन श्रीमद भागवतामध्येही केले आहे. It is also described in Srimad Bhagavatam, अथापुम वेदविजश्रेष्ठस् वर्णश्राम विभागशः स्वनुष्ठतस्य धर्मस्य संसदीर्हरितोषणम्. All your duties in life, तुमची जीवनातील सर्व कर्तव्ये ज्यावेळी ती कृष्णाला प्रसन्न करणारी असतात, त्यावेळीच अंतिमतः परिपूर्ण ठरतात. श्रीकृष्णांना प्रसन्न केल्याशिवाय सर्व काही निरर्थक आहे. अनुष्ठता पुंसां विश्वक्षेणकताश्रियत् नोत्पाद्ये ज्योतिरतिं श्रामेव हि केवलम्. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणताही धर्म पाळा किंवा त्याचे पालन करा आणि कोणताही व्यवसाय स्वीकारा, परंतु जर अंतिमतः त्यातून तुमच्या मनात भगवंतांचे गुणगान ऐकण्याची आणि त्यांची स्तुती करण्याची आवड निर्माण होत नसेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेले सर्व काही, मग ते धार्मिक असो वा अधार्मिक, ते सर्व श्रम एव हि केवलम, म्हणजेच वेळेचा निरर्थक अपव्यय आहे. त्यामुळे लोकांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप भावनिक किंवा कट्टर असतो. त्यामागील उद्देश तात्विकदृष्ट्या समजून न घेता तत्त्वज्ञानाशिवाय धर्म म्हणजे केवळ भावनिकता किंवा कट्टरता. आपल्याला असे अनेक लोक दिसतात जे आपल्याला धर्मांमधील क्षुल्लक फरकांवरून भांडतात आणि वाद घालतात की तुमचं बॅप्टिझम शिंपडून झालं आणि माझा धर्म बुडून गेला म्हणून तुम्ही नरकात जाणार आणि मी स्वर्गात जाणार. बरं, तुम्ही बुडवले गेला आहात, तुम्ही नरकात जाणारच, कारण स्वर्गात जायचे असेल तर शिंपडणे आवश्यक आहे. हे अक्षरशः खरं आहे. मी ख्रिस्ती चर्चमधील काही सर्वोच्च धर्मगुरूंच्या वर्तुळात वावरलो आहे आणि ते आपापसात असेच बोलतात. ते तपशिलांची अतिशय काळजी करतात, परंतु त्यांना हे समजत नाही की तुम्हाला पाण्यात बुडवले जावो किंवा तुमच्यावर पाणी शिंपडले जावो, त्यामागील उद्देश तुमचे हृदय शुद्ध करणे, तुमचा सर्व शूद्रपणा सोडून देणे आणि स्वतःला भगवंतांच्या स्वाधीन करणे हा आहे. भारतात काय बोलायचं? अरे देवा, जर तुम्ही तुमच्या जेवणाला डाव्या हाताने स्पर्श केला तर तुम्ही नरकात जाल. बुडवण्याबद्दल किंवा शिंपडण्याबद्दल काय बोलायचं? जर तुमचा जन्म भारताच्या सीमेबाहेर झाला तर तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल आणि कदाचित पुढच्या वेळी तुम्ही
अधिक भाग्यवान असाल. Sentiment means you put म्हणून तत्त्वज्ञानाशिवाय धर्म म्हणजे निव्वळ भावना. भावना म्हणजे तुम्ही तुमचे विधी करता, तुम्ही तुमच्या चर्चमध्ये किंवा मंदिरात जाता आणि तुम्ही हे खरं तर का करत आहात हे तुम्हाला माहीतही नसतं. do the puja. They say, why are you doing भारतातील अनेक तरुण, विशेषतः महाविद्यालयांमधील मी ज्यांच्याशी बोलतो ते त्यांच्या आईवडिलांना पूजा करताना पाहतात. ते विचारतात, तुम्ही हे का करत आहात? अहो, तुमच्या वडिलांनी हे केलं, तुमच्या आजोबांनी केलं, तुमच्या पणजोबांनी केलं आणि तुमच्या खापर पणजोबांनीही केलं. हा आमचा कुलदेव आहे आणि आम्ही हे का करायला हवं? पण का? अहो, कारण त्यामुळे आमचं भाग्य सुधारेल आणि सगळं काही ठीक होईल. मला विचारू नका हा प्रश्न. त्यांना कळत नाही की असं का होतं आणि ज्यावेळी ते हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यात तात्विक सार खूपच कमी आढळतं. आणि आजच्या काळात विद्यापीठांमध्ये ज्या लोकांना संशयवादी राहायला, शंका घ्यायला आणि प्रत्येक गोष्टींची शास्त्रीय पद्धतीने छाननी करायला शिकवलं जातं, त्यांना वाटतं की हे सगळं निव्वळ अंधश्रद्धा आहे. मी यावर विश्वास कसा ठेवू? यामुळे लोक नैतिक राहतात, म्हणून त्यांचं स्वतःचं मूल्य आहे आणि मग धर्माशिवायचं तत्त्वज्ञान म्हणजे निव्वळ मानसिक अटकळ ठरते. असे कितीतरी महान तत्त्वज्ञ आहेत, कितीतरी अतिशय विलक्षण विद्वान आणि पंडित आहेत ज्यांना धर्मग्रंथांचं सखोल ज्ञान आहे, परंतु त्यांची मनं अजूनही दगडासारखीच आहेत. त्यांच्यापैकी काही जण जे वाचत आहेत त्यावर विश्वासही ठेवत नाहीत. मी एका महान पंडितांना ओळखत होतो. त्यांना संपूर्ण महाभारत तोंडपाठ होते. कल्पना करा, त्यांना संपूर्ण श्रीमद भागवत आणि संपूर्ण रामायण तोंडपाठ होते. इतके तेजस्वी विद्वान तुम्ही त्यांना केवळ विचारा, मला श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधातील 3ऱ्या अध्यायातील 48वा श्लोक हवा आहे. I knew one great pundit. आणि ते लगेच 5 सेकंदांपेक्षा जास्त विचार न करता तो तोंडपाठ म्हणून दाखवतील. Memory. And he knew the entire Ramayan by memory. परंतु अर्थातच श्लोक म्हणताना ते विड्या ओढत असत. You just ask him, I want to know प्रत्येक अध्यायाच्या मध्ये ते दुसरी विडी पेटवत असत. 3rd chapter. मी त्यांना विचारले, मग तुम्ही विड्या का ओढता? ते म्हणाले, कारण मला त्याचे व्यसन आहे आणि मी ते सोडू शकत नाही. मी म्हणालो, ठीक आहे, मग तुम्ही जे काही वाचत आहात त्याबद्दल काय? तुम्ही जे धर्मग्रंथ वाचता त्यात कुठे लिहिले आहे की विड्या ओढाव्यात? ते म्हणाले, शास्त्रांमध्ये कुठेही लिहिलेलं नाही की मी विड्या ओढाव्यात. मी म्हणालो, मग तुम्ही विड्या का ओढता? ते म्हणाले, कारण मी शास्त्रांचं पालन करत नाही. Between each chapter, he would light another bead. ते म्हणाले, ते मला माहीत आहेत, पण मी त्यांचं पालन करत नाही. Why you smoke beaties? मग तुम्ही त्यांचं पालन का करत नाही? ते म्हणाले, कारण मला ते जमत नाही. मी म्हणालो, तुम्हाला गुरु आहेत? ते म्हणाले, नाही, मला गुरु नाही, माझं मनच माझा गुरु आहे आणि माझं मन अत्यंत तेजस्वी आहे आणि मी मान्य केलं. I don't follow the scriptures, हो, तुमचं मन तेजस्वी आहे, but I don't follow. परंतु ज्यावेळी तुमचा सर्वात मोठा शत्रूच तेजस्वी असतो त्यावेळी तो आणखीनच मोठा शत्रू असतो. I said, you have a guru. He said, Bhagavad Gita says, भगवद्गीता म्हणते, Manastasya yenatvaय manachana anatmanastasatra vivartitaymaiva satravat. That the mind that is uncontrolled is your worst enemy. अनियंत्रित मन And your enemy is हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि तुमचा शत्रू जितका जास्त हुशार असतो तितकाच त्याचा प्रभाव अधिक घातक असतो. त्यापेक्षा एक नम्र निरक्षर राहून बिड्या ओढणे सोडून द्यावे and be happy. आणि हरे कृष्ण मंत्राचा जप करत आनंदी राहावे. म्हणून धर्माचे खरे सार, खरे ध्येय न समजता केलेली ही सर्व तात्विक अटकळ श्रम एवही केवलम आहे आणि ती निरुपयोगी आहे आणि व्यावहारिकदृष्ट्या संपूर्ण जगात हीच परिस्थिती आहे. Every block of
अमेरिकेत प्रत्येक शहराच्या प्रत्येक गल्लीत 1, 2, 3, 4, 5 चर्च असतात. मोठे मोठे चर्च ज्यावर मोठे क्रॉस असतात. ख्रिस्त इतके महान संत व्यक्ती होते आणि ते चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि बाहेर येतात. आणि मग त्या गल्लीतल्या उरलेल्या भागात बहुतेक करून मांसाहार देणारी रेस्टॉरंट, बार आणि वेश्यागृहे असतात. तर चर्चमधून बाहेर आल्यावर ते काय करतात? त्याचा काय उपयोग? आणि मुस्लिमांच्या मशिदी आहेत आणि ते बाहेर येतात आणि त्यांच्यापैकी बरेच जण, मी सर्वसाधारणपणे प्रत्येकजण असे म्हणू शकत नाही, परंतु त्यांच्यापैकी बरेच जण बाहेर येतात आणि जो त्यांच्यासारखा नाही त्याच्याबद्दल त्यांच्या मनात द्वेष असतो. आणि भारतात अशी मंदिरे आहेत की जर तुमचा जन्म एकाच रंगाचा नसेल तर तुम्हाला आत प्रवेश मिळत नाही. कारण आमचा देव केवळ आमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. आमचा देव अतिशय निवडक आहे. जरी ते ज्या भगवंतांची उपासना करतात ते भगवद्गीतेत म्हणतात, अहम बीज प्रद पिता, मी सर्व जीवांचा पिता आहे. तर हीच परिस्थिती आहे. तर अद्वैताचार्यांनी ज्यावेळी पाहिले की मानवी समाजाची ही अवस्था आहे त्यावेळी त्यांना समजले की या कलियुगात लोक इतके दुर्दैवी आहेत, ते आध्यात्मिकदृष्ट्या इतके आळशी आहेत, ते पापकर्मांकडे इतके झुकलेले आहेत की या पतित समाजाची अवस्था सुधारण्याचा एकमेव व्यावहारिक मार्ग म्हणजे भगवंतांच्या नामांचा जप करणे होय. आणि म्हणूनच बृहद नारदीय पुराणात म्हटले आहे, Therefore it is said in the Brihad Naradiya Purana, Harinama Harinama Harinam eva kevalam khalo nasteva 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 gatirangyata. That in this age of Kali, या कलियुगात भगवंतांच्या नामांचा जप करणे, भगवान हरीच्या नामाचा जप करणे, भगवान हरीच्या नावाचा जप करणे याशिवाय जीवनाची परमपरिपूर्णता प्राप्त करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. हे इतके सोपे आहे आणि योग्य चेतनेने, जीवनाच्या योग्य समजुतीने जप केल्यास आपण केवळ या प्रक्रियेद्वारे सहजपणे परमपरिपूर्णता प्राप्त करू शकतो. आता ज्यावेळी आपण भगवंतांचा, भगवान हरीच्या नामाचा जप करणे असे म्हणतो त्यावेळी भगवान हरी हे सर्व धर्मांचे वैश्विक भगवंत आहेत. तुम्ही भगवंतांचे कोणतेही नाव घ्या, प्रामाणिक शास्त्रानुसार जर तुम्ही भगवंतांच्या त्या नामाचा जप केला तर तुमचा धर्म बदलण्याची गरज नाही. या युगात तुमचे हृदय शुद्ध करण्याचे हेच साधन आहे. तर श्री अद्वैताचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे पाहून अतिशय करुणा आणि दुःख होत होते की लोक आपल्या विद्वत्तेचा किती अभिमान बाळगत होते आणि आपल्या वरवरच्या कर्मकांडांना किती चिकटून होते. इतकेच नव्हे तर भगवंतांविषयी कोणतीही वैज्ञानिक ठोस माहिती नसल्यामुळे अनेक लोक पूर्णपणे नास्तिक होते. त्यामुळे लोक या मानवी जन्माची मौल्यवान संधी वाया घालवत होते. मानवी जीवन हे केवळ प्राण्यांप्रमाणे शरीर टिकवण्यासाठी, आर्थिक व्यवस्था करत वाया घालवण्यासाठी नाही. असे जीवन रस्त्यावरील कुत्र्यांसाठी देखील उपलब्ध आहे. कदाचित ते तुमच्या इतके सुसंस्कृत नसतील, परंतु तेही खातात, तेही झोपतात, तेही प्रजनन करतात, छान कुटुंब सांभाळतात, स्वतःचे रक्षण करतात. मानवी जीवन हे भगवत प्राप्ती करण्यासाठी आहे. मानवी जीवन हे जन्म आणि मृत्यूच्या मर्यादा ओलांडून आपल्या शाश्वत स्वरूपाची जाणीव करून घेण्यासाठी आहे. आणि ज्यावेळी एखादी व्यक्ती मानवी जीवन प्राप्त करते आणि त्याचा उपयोग या उद्देशासाठी करत नाही, त्यावेळी त्यापेक्षा अधिक दुर्दैवी आणि दुःखद काहीही नसते. आपले सर्व धन, सर्व कीर्ती, सर्व प्रतिष्ठा गमावणे हे मोठे नुकसान नाही, परंतु भगवंतांच्या स्मरणाशिवाय एक क्षणही निघून जाणे हे सर्वात मोठे नुकसान आहे. म्हणूनच महान संत
परदुःख दुःखी असतात. जे लोक भगवंतांनी दिलेले वरदान स्वीकारत नाहीत त्यांच्याबद्दल त्यांना नेहमीच असीम करुणा वाटते. म्हणून श्री अद्वैताचार्य डोळ्यात अश्रू आणून लोकांना विनवणी करत होते. श्रीकृष्णांचे नाव घ्या, हे किती सोपे आहे, आपले जीवन परिपूर्ण करा. परंतु कोणीही स्वीकारत नव्हते. म्हणून ते विचार करू लागले की माझ्या सर्व शक्तींनिशी मी किंवा इतर कोणताही भक्त या लोकांना जीवनात खऱ्या आध्यात्मिक साधनेची आवश्यकता पटवून देण्यासाठी काहीही करू शकत नाही. म्हणून त्यांनी ठरवले की केवळ स्वतः श्रीकृष्णांकडेच त्यांचे धर्मांतर करण्याची, अर्थात त्यांना धर्माच्या सनातन धर्माच्या मार्गावर प्रकाशित करण्याची शक्ती आहे. म्हणूनच मोठ्या दृढ विश्वासाने ते शांतीपूर नावाच्या पवित्र गावात गंगेच्या काठावर गेले आणि तिथे त्यांनी पतित मानव जातींवर आपली कृपा दाखवण्यासाठी भगवान श्रीहरींनी या जगात अवतारावे म्हणून त्यांची अत्यंत तीव्र आणि गहन प्रार्थना केली. या ध्यानात मग्न असताना त्यांनी वैदिक साहित्यातील एक श्लोक ऐकला, ज्यात असे वर्णन आहे की जो भक्त गंगेच्या पाण्याने आणि तुळशीच्या पानांनी भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो आणि मोठ्याने त्यांचे नाव घेतो तर भगवान श्रीकृष्ण त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास अत्यंत प्रसन्न होतात. म्हणूनच श्री अद्वैताचार्य गंगेच्या काठावर गेले आणि आपल्या शालिग्राम शिळेने, जी भगवान श्रीहरींचे रूप आहे, त्यांनी भगवंतांना गंगाजल आणि तुळशीची पाने आपल्या शालिग्राम शिलेला अर्पण केली आणि मोठ्या भक्तीने व करुणेने भरलेल्या मेघगर्जनेने भगवान श्रीकृष्णांना या जगात येण्याची आर्त हाक मारली. आणि अर्थातच भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे श्रीकृष्णांनी म्हटले आहे की सर्वत्र माझे डोळे आहेत, सर्वत्र माझे कान आहेत आणि सर्वत्र माझे हात आहेत. ते सर्व काही पाहत आणि सर्व काही ऐकतात, पाहू शकतात आणि सर्व काही अनुभवतात. म्हणून श्री अद्वैताचार्यांची शुद्ध भक्तीची हाक ऐकून भगवान परमपुरुषोत्तम भगवंत श्रीकृष्ण या जगात अवतरले आणि नवद्वीप धामच्या पवित्र भूमीत भगवान श्री चैतन्य महाप्रभू म्हणून प्रकट झाले. आणि अगदी बालपणापासूनच ते आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाला हरिनामाच्या पवित्र नावाचा जप करण्याची प्रेरणा देत होते. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या दिव्य लीलांच्या अद्भुत वर्षांमध्ये श्री अद्वैताचार्य हे त्यांच्या प्रमुख आणि अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक होते. त्यांच्यातील निखळ प्रेमाच्या देवाणघेवाणीचे वर्णन करणाऱ्या असंख्य अद्भुत कथा आहेत. वास्तविक पाहता श्री अद्वैताचार्य हे भगवान चैतन्य महाप्रभूंपेक्षा वयाने मोठे होते आणि ते माधवेंद्रपुरी यांचे शिष्य देखील होते, ज्यामुळे ते भगवान चैतन्य महाप्रभूंच्या गुरूंचे गुरुबंधू बनले. म्हणून नेहमी योग्य शिष्टाचार दाखवून भगवान चैतन्य महाप्रभूंनी अद्वैतांना आपले गुरु मानून त्यांची पूजा केली. कारण वैष्णव तत्वांनुसार जे तुमच्या आध्यात्मिक गुरूंचे जिवलग गुरुबंधू असतात तेच तुमचे देखील गुरु असतात. आणि अर्थातच अद्वैताचार्यांच्या अत्यंत उदात्त गुणांमुळे त्यांनी परम गुरुचे गुण प्रकट केले होते. म्हणूनच जरी सर्व भक्त भगवान चैतन्य महाप्रभूंची उपासना करत होते आणि अशा प्रकारे त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते व भगवान चैतन्य त्यांची भक्ती स्वीकारत होते, तरीही ते अद्वैतांना आपला सेवक म्हणून कधीही स्वीकारत नसत. उलट ते त्यांना नेहमीच आपले स्वामी मानत असत. आणि श्री अद्वैताचार्यांना हे मुळीच आवडत नव्हते, कारण ते स्वतःला श्री चैतन्यांचा एक सेवक मानत होते.
आणि श्री चैतन्य महाप्रभू स्वतःला श्री अद्वैतांचा सेवक मानत होते. आणि श्री अद्वैताचार्य आपल्या प्रेमाच्या परमोच्चतेत नेहमीच अपेक्षित असल्याची भावना बाळगत होते. नेहमीच उपेक्षित असल्याची भावना बाळगत होते की प्रत्येकजण भगवान चैतन्यांच्या चरणांची धूळ घेत आहेत आणि भगवान चैतन्य माझ्या चरणांची धूळ घेतात. हे भयंकर आहे. भगवान चैतन्य इतर सर्व भक्तांना शिक्षा करण्यास प्रसन्न आहेत, परंतु ते मला कधीही शिक्षा करणार नाहीत. उलट ते माझी पूजा आणि आदरच करतात. जोपर्यंत ते मला शिक्षा करत नाहीत तोपर्यंत त्यांनी मला आपला सेवक म्हणून स्वीकारले आहे असे मला वाटणार नाही. तर श्री अद्वैत कसे कुठल्या ना कुठल्या प्रकारे भगवान चैतन्यांच्या सेवकाचे स्थान घेण्याचा प्रयत्न करत असत याच्या अनेक सुंदर कथा आहेत. एकदा असे वर्णन केले आहे की भगवान चैतन्य महाप्रभूसुद्धा हो ते कधीकधी भक्ताच्या भावात असत आणि कधीकधी ते स्वतः भगवंतांच्या रूपात आपला मूळ भाव प्रकट करत असत. तर एके दिवशी श्रीवास ठाकूरांच्या घरी ते भगवान विष्णूंच्या सिंहासनावर बसले होते आणि सर्व भक्त मोठ्या नम्रतेने त्यांच्याकडे जात होते आणि भगवंत त्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण करत होते. त्यावेळी श्रीवास ठाकूर भगवंतांकडे गेले आणि म्हणाले, माझी एक इच्छा आहे. तुमच्या आई सची देवी, कृपया तिला भगवंतांचे शुद्ध प्रेम द्या. ती आम्हा सर्वांना पूजनीय आहे आणि ती सर्वार्थाने अत्यंत कोमल हृदयाची व सौम्य स्वभावाची स्त्री आहे. तिला शुद्ध भक्तीने आशीर्वाद द्या. हे ऐकून भगवान चैतन्य महाप्रभू अत्यंत गंभीर झाले आणि म्हणाले, आई शची देवी, मी तिला शुद्ध भक्ती देऊ शकत नाही. तिला शुद्ध भक्ती प्राप्त होणार नाही, कारण तिने एका भक्ताचा अपराध केला आहे. त्यावर श्रीवास ठाकूर म्हणाले, तुम्ही असे कसे म्हणू शकता? ती तुमची आई आहे. तिने तुम्हाला स्वतःच्या गर्भात घेतले आहे. तिने तुमचे पालनपोषण केले आहे, तुम्हाला वाढवले आहे, तुम्हाला खाऊ घातले आहे. तिला तुमच्याशिवाय आणि तिच्या जीवनाशिवाय दुसरे काहीही माहीत नाही. कृपया आम्ही काय करावे? तुम्हाला विनंती करावी जेणेकरून तुम्ही तिला भगवंतांचे प्रेम द्याल. महाप्रभूंनी उत्तर दिले की शची मातेने माझ्या गुरूंच्या स्तरावरील श्री अद्वैताचार्यांचा अपराध केला आहे आणि म्हणूनच जोपर्यंत ती श्री अद्वैतांच्या चरणांची धूळ घेत नाही तोपर्यंत तिला भगवंतांचे प्रेम मिळण्याची शक्यता नाही. जर कोणी माझ्या भक्ताचा अपराध केला तर स्वयं भगवंत देखील त्या व्यक्तीला प्रेम देऊ शकत नाहीत. ज्यावेळी दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांचा अपराध केला त्यावेळी भगवान विष्णूंनी देखील त्यांना मुक्ती दिली नाही. त्यांना अंबरीश महाराजांची क्षमा मागून आणि त्यांच्या चरणांची धूळ घेऊन त्या अपराधाचे प्रायश्चित्त करावे लागले. त्यानंतरच त्यांचा उद्धार झाला. मग भक्तांनी अद्वैताचार्य आणि श्रीवास यांना बोलावून त्यांना विनंती केली. ते म्हणाले, अद्वैताचार्य, तुम्हाला माहीत आहे की शची मातेने तुमचा अपराध केला आहे. तो अपराध काय आहे हे आम्हाला माहीत नाही, परंतु कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत तिला तुमची क्षमा मिळत नाही आणि तुमच्या चरणांची धूळ मिळत नाही तोपर्यंत ती भगवंतांचे प्रेम प्राप्त करू शकत नाही. आणि अद्वैताचार्य म्हणाले, काय? भगवंतांच्या मातेच्या मस्तकावर माझ्या चरणांची धूळ? हे भयंकर आहे, हे अशक्य आहे. मी हे कधीही करणार नाही. पार्श्वभूमीत काही आवाज येत असताना महाराज म्हणतात, भारतीय तंत्रज्ञान नेहमीच आश्चर्यांनी भरलेले असते.
be a Westerner and live in India. पाश्चात्य असून भारतात राहण्यासाठी एकतर तुमच्यात विनोदबुद्धी चांगली असली पाहिजे किंवा तुम्ही वेडे व्हाल. So, तर अद्वैताचार्यांनी हे ऐकले. when Advaitacharya heard त्यावेळी ते विचार करत होते, सची माता ती सर्व स्त्रियांमध्ये सर्वात सद्गुणी पवित्र आहे. ती सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ आहे. ती विश्वाची माता आहे. she's not different than ती माता यशोदा किंवा माता देवकीपेक्षाही वेगळी नाही. ती सर्व जीवांमध्ये सर्वात दयाळू समर्पित आहे. devoted of all living. ती एक सामान्य व्यक्ती नव्हे. She is not an ती शुद्ध भक्तीच्या सर्वोच्च स्तरावर आहे. म्हणूनच ब्रह्मा आणि शिव यासारख्या देवतांनाही तिचे चरण पूजनीय आहेत. मग माझ्यासारख्या शूद्र माणसाची काय कथा. Brahma and Shiva. मी तर तिच्या चरणांना स्पर्श करायला हवा. People like तिला माझ्या चरणांना स्पर्श करू देणे मला शक्य नाही. possible for me to let आणि मग ते शचीमातेच्या महिमांचे वर्णन करू लागले. extol the glories of Sachimata. And आणि त्या दिव्य मातेच्या सुंदर गुणांचे वर्णन करताना ते इतक्या दिव्य भावनोत्कटतेत होते, महाभावात होते की ते बेशुद्ध पडले. आणि ते बेशुद्ध पडताच भक्तांनी सचीमातेला हाक मारली आणि ती पटकन पुढे सरकली आणि तिने त्यांचे पाय धरले आणि धूळ घेऊन आपल्या डोक्यावर ठेवली. dust and put it on her head. आणि धूळ घेतल्यानंतर चरण धूळ घेतल्यानंतर ती इतकी भावविभोर झाली की मला श्री अद्वैताचार्यांच्या चरणांची धूळ प्राप्त झाली आहे. आणि ती असे म्हणून भावनेच्या महाभावात भावविभोर होऊन बेशुद्ध पडली. आणि ते दोघेही तिथे भावविभोर अवस्थेत थरथरत बेशुद्ध पडले होते. आणि मग ते दोघे हरी हरीचा जप करत उठले. आणि भगवान चैतन्य महाप्रभू हे सर्व पाहत होते, हसत होते. आणि मग ज्यावेळी तिला पुन्हा शुद्ध आली, श्री चैतन्य महाप्रभूंनी आशीर्वाद दिला. Now Sachimata आता शचीमाता, कारण तिला श्री अद्वैताचार्यांच्या चरणांची धूळ प्राप्त झाली आहे, अद्वैताचार्यांची आता या क्षणी तिला भगवंतांच्या प्रेमाचा आशीर्वाद लाभला आहे. dance in ecstasy. असे ऐकून सर्व भक्त अत्यंत आनंदित झाले. ते सर्व हरिनामाचा जयघोष करत, हरी हरीचा जयघोष करत आनंदाने नाचू लागले. आणि मग शचीमातेने अद्वैताचार्यांचा कोणता अपराध केला होता हे त्यांना समजावून सांगण्यात आले. Older brother. असे वर्णन केले आहे की भगवान चैतन्य महाप्रभूंचा थोरला भाऊ, ज्याचे नाव विश्वरूप होते, तो सर्व दैवी गुणांचा सागर होता आणि तो अत्यंत सुंदर होता. जो कोणी त्याला पाहत असे तो त्याच्या मोहकतेने, सौम्य स्वभावाने, अफाट विद्वत्तेने आणि भक्तीने भारावून जात असे. तर असे वर्णन केले आहे की एके दिवशी भगवान चैतन्य महाप्रभू आणि विश्वरूप यांचे वडील जगन्नाथ मिश्रा या तरुण विश्वरूपला धर्मग्रंथातील अत्यंत विद्वान पंडितांच्या एका सभेत घेऊन गेले. त्या सभेत त्यांनी विश्वरूपला विचारले, बघा, तुम्ही कोणते धर्मग्रंथ आणि कोणती पुस्तके शिकत आहात? त्यावर विश्वरूप अत्यंत नम्रपणे म्हणाला, मी प्रत्येक गोष्टीतून थोडे थोडे शिकत आहे. आणि त्यानंतर लगेचच ती सभा संपली. आणि जगन्नाथ मिश्रा विश्वरूपवर खूप रागावले. ते म्हणाले, तू असं का म्हणालास? तू त्यांना का नाही सांगितलंस? त्यांनी तुला एक विशिष्ट प्रश्न विचारला होता. तू कोणती पुस्तकं वाचत आहेस, कसं शिकत आहेस आणि तुझी प्रगती कशी आहे हे तू त्यांना का नाही सांगितलंस? Why you said like this? Why didn't you tell them? They asked you a specific हे काय आहे सगळंच थोडं थोडं? and how you were learning and how you तू केवळ स्वतःलाच नाही तर मलाही आणि सगळ्यांनाही लाजिरवाणं केलंस. embarrassed me, you embarrassed everyone. त्यामुळे विश्वरूपला खूप वाईट वाटले. म्हणून तो त्या सभेत परत गेला. To that assembly. तो म्हणाला, मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही म्हणून माझे वडील खूप रागावले आहेत. आता मला आणखी काही प्रश्न विचारा. Ask me some more questions. मग Well, what have you learned? तू काय शिकला आहेस? मग त्याने व्याकरणाची काही तत्वे आणि वैदिक शास्त्रांमधील त्या व्याकरणाचा काही सिद्धांत समजावून सांगायला सुरुवात केली. आणि ज्यावेळी त्यांनी हे ऐकले त्यावेळी ते अत्यंत प्रभावित झाले. ते म्हणाले, हो हो, खूप छान, हे खूपच उत्कृष्ट आहे.
व्याकरणाबद्दलचं तुमचं विश्लेषण किती आश्चर्यकारकपणे संक्षिप्त आणि अचूक होतं. आणि मग त्याने काय केलं? तो म्हणाला, खरं तर तुम्ही माझ्या आत्ताच्या म्हणण्यावर विश्वास ठेवताय ते सगळं चुकीचं आहे. Refuted everything he said previously. आणि मग त्याने पूर्वी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पूर्णपणे खंडन केलं. आणि ते ऐकून ते विचार करत होते, अरे देवा, काय विलक्षण बुद्धी आहे. आम्हाला जे बरोबर वाटत होतं त्यांनी ते पूर्णपणे पराभूत केलं. हे सगळं चुकीचं आहे. हो, तुम्ही जे म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे. तुम्ही खूप विद्वान आणि खूप हुशार आहात. मग तो म्हणाला, तुम्हाला वाटतं हे बरोबर आहे? अर्थात ते बरोबरच आहे. तुम्ही ते बरोबर सिद्ध केलं. तो म्हणाला, नाही, ते सगळं चुकीचं आहे. Person, he is not an ordinary human. आणि मग तर्क, तत्त्वज्ञान आणि सर्व नियमांच्या आधारे त्याने आत्ताच सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला तो पूर्णपणे पराभूत करून म्हणाला. आणि मग त्यांना जाणवलं, अरे देवा, ही काही सामान्य व्यक्ती नाही. तो सर्व विद्वानांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आणि विश्वरूपाने पाहिले की हे लोक निर्गुण आणि ऐहिक संकल्पनांमध्ये इतके गुंतले होते की त्यांच्यात भक्तीच नव्हती. तो केवळ भगवंतांच्या नामाचा जप करण्यास ते केवळ देवाच्या नावाचा जप करण्यास तयार नव्हते. इतकेच नाही तर त्यांच्यात भक्तीची भावनाही नव्हती. म्हणून तो त्या सर्व वेगवेगळ्या शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गेला जेथे लोक वेदांत शिकवत होते. आणि त्याने पाहिले की कोणामध्येही भक्ती किंवा श्रद्धा नव्हती. मग त्याला कळले की श्री अद्वैताचार्य एक वर्ग घेत होते. तो वर्ग योग वशिष्ठ नावाच्या ग्रंथावर होता. आता योग वशिष्ठ हे एक निराकार साहित्य आहे जे भक्तीच्या भावनेला नाकारते. आणि श्री अद्वैताचार्य योग वशिष्ठातून शिकवत होते. आणि प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक शब्दातून ते भक्तीचा किंवा श्रद्धेचा सर्वोच्च महिमा सिद्ध करत होते. आणि ज्यावेळी विश्वरूपाने हे ऐकले त्यावेळी तो विचार करत होता, अरे भगवंता, हा माणूस परमहंस आहे. तो एक शुद्ध भक्त आहे ज्याच्या हृदयात केवळ श्रीकृष्णांप्रती प्रेम आहे. आणि तो सतत श्रीकृष्णांच्या नामांचा जप आणि श्रीकृष्णांची उपासना करत आहे. म्हणून विश्वरूपाने ठरवले की या माणसाशिवाय मला दुसऱ्या कोणासोबतही राहायचे नाही. तर त्या दिवसापासून विश्वरूपला जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा तेव्हा ते अद्वैताचार्यांच्या घरी यायचे. आणि ते श्री अद्वैताचार्यांचा ते सर्वात प्रिय आणि प्रेमळ सोबती बनले. आणि त्यानंतर लवकरच आपल्याला माहीत आहेच की त्यांचे आईवडील त्यांचे लग्न ठरवणार होते. त्यावेळी त्यांनी घर सोडले आणि संन्यास घेतला. सची मातेला अतिशय दुःख झाले. तिचे हृदय वेदनेने व्याकुळ झाले होते. प्रत्येक ठोका म्हणजे आपल्या मुलाच्या विरहाची यातना होती. आणि तिच्या मनात विचार येत होता, हा सगळा अद्वैताचार्यांचा दोष आहे. या साधू अद्वैताचार्यांच्या संगतीत येईपर्यंत हा माझा मुलगा अतिशय चांगला होता. तो त्यांच्या संगतीत आल्यानंतर, अरे देवा, तो जगापासून पूर्णपणे अलिप्त होऊ लागला. आणि आता त्याने मला आणि सर्व काही सोडून दिले आहे. परंतु तिला माहीत होते की अद्वैताचार्य एक महान भक्त होते. म्हणून तिने कोणाशीही त्यांच्याविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही. कारण तिला माहीत होते की तो एक अपराध ठरला असता. म्हणून तिने ते सर्व मनातच ठेवले. आणि हळूहळू ती आपला धाकटा मुलगा विश्वंभर म्हणजेच भगवान चैतन्य महाप्रभू यांच्याकडे अतिशय आकर्षित झाली. ती त्याच्या भक्तीने, त्याच्या मोहकतेने आणि त्याच्या वागणुकीने इतकी रोमांचित झाली की तिचे हृदय त्याच्या आणि भगवान विश्वंभरांच्या प्रेमाच्या भावनेने ओसंडून वाहू लागले. आपल्या ज्येष्ठ मुलाच्या विरहातून आपल्या आईला शांत करण्यासाठी
चैतन्य महाप्रभूंनी पराकाष्ठा केली आणि त्यानंतर भगवान चैतन्य महाप्रभू एक अतिशय चांगला, सुसंस्कृत आणि सुस्वभावी मुलगा बनला. परंतु नंतर भगवान चैतन्य महाप्रभू यांनी पवित्र नामाचा जप करण्यासाठी शेकडो किंबहुना हजारो लोकांना एकत्र जमावण्यास सुरुवात केल्यावर ते जवळजवळ सतत अद्वैताचार्यांच्या संगतीत रस्त्यावर हरिनाम कीर्तन करत असत. दिवसभर ते अद्वैत आचार्य आणि इतर भक्तांसोबत रस्त्यावर हरिनाम कीर्तन करत असत आणि रात्रभर ते श्रीवास ठाकूर, अद्वैताचार्य, नित्यानंद यांच्यासोबत त्यांच्या घरी कीर्तन करत असत. लक्ष्मीप्रियाशी विवाह झालेला असूनही लक्ष्मीप्रियाने त्यांना जवळजवळ कधीच पाहिले नाही. त्यांच्या आईनेही त्यांना जवळजवळ कधीच पाहिले नाही. आणि मग एके दिवशी त्यांनी संन्यास घेतला आणि त्यांनी संन्यास घेतल्यानंतर शचीदेवीला वाटले की हा सर्व अद्वैतांचाच दोष आहे. तो अन्यायी आहे. नाही नाही, त्यांनी माझी दोन्ही मुले माझ्यापासून हिरावून घेतली. आता माझ्याकडे काहीही उरले नाही. आणि मग ती स्वतःला आवरू शकली नाही. ती म्हणाली, अद्वैत म्हणजे ज्यामध्ये द्वैत नाही, परंतु हा अद्वैत तो द्वैताने परिपूर्ण आहे. खरे तर तो संपूर्णपणे कपटी आहे. तो एक अत्यंत सौम्य संत साधू दिसतो, परंतु प्रत्यक्षात तो माझ्या या मुलांना चोरून नेत आहे आणि त्यांना फसवून संन्यास घेण्यास भाग पाडत आहे. आणि तिने केवळ एकदाच असे म्हटल्यामुळे भगवान चैतन्य महाप्रभूंनी ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने घेतली की तिने एका महान भक्ताचा अपराध केला आहे. ती माझी आई असली तरी एका महान आत्म्याचा अपराध केल्याबद्दल तिला क्षमा केली जाऊ शकत नाही. तर श्री अद्वैताचार्यांविषयी भगवान चैतन्य महाप्रभूंना असा उच्च आदर वाटत होता. असे वर्णन आहे की एकदा भगवान चैतन्य महाप्रभू श्रीवास ठाकूरांच्या घरी कीर्तन करत होते. श्री अद्वैताचार्य प्रेमाने गदगद झाले आणि पवित्र नामाचा जप होत असताना ते मोठ्या आनंदाने नाचू लागले. त्यांना श्रीकृष्णांपासून इतका विरह जाणवत होता की त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि त्यांचे हृदय एका दिव्य परमानंदाने भरून गेले होते, जो श्रीकृष्णांच्या विरहामुळे होणाऱ्या दुःखासारखा वाटत होता. ते तासनतास नाचत असत आणि भक्तांना त्यांना थांबवावे लागले. भक्त खूप थकले होते, परंतु त्यांना अजूनही अधिक नाचायचे होते. म्हणून भक्तांनी त्यांना जमिनीवर झोपवले, जिथे ते परमानंदात लोळत होते आणि ते गंगेत स्नान करण्यासाठी गेले. त्यावेळी श्री अद्वैत एकटे होते आणि भगवान चैतन्य महाप्रभू त्याच वेळी अंगणात आले आणि त्यांना श्री अद्वैतांना शांत करायचे होते. अत्यंत आदराने भगवान चैतन्य म्हणाले की मी तुमची सेवा कशी करू? अद्वैताचार्य म्हणाले, मला माहीत आहे की तुम्ही परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आहात. केवळ तुम्हाला पाहिल्याने, केवळ तुमच्या सान्निध्यात राहिल्याने माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मग मला आणखी काय हवे? भगवान चैतन्य महाप्रभू म्हणाले, पण एक गोष्ट मागा. ते म्हणाले, जर तुमची इच्छा असेल, जर तुम्हाला मला आशीर्वाद द्यायचा असेल, तर मला तेच रूप पाहायचे आहे जे तुम्ही कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाला दाखवले होते, तुमचे विश्वरूप. मग अचानक अद्वैताचार्यांनी आजूबाजूला पाहिले आणि त्यांना त्यांच्या सभोवती लाखो सैनिक दिसले, अर्धे एका बाजूला आणि सुमारे अर्धे दुसऱ्या बाजूला. आणि त्यांना त्यांच्या सभोवताली कुरुक्षेत्राची अत्यंत पवित्र भूमी दिसली. आणि मग त्यांना त्या दोन सैन्यांच्या मध्ये एक सुंदर रथ स्वार झालेला दिसला.
आणि त्या रथावर भगवान श्रीकृष्ण होते, ज्यांचा रंग सुंदर काळसर होता आणि डोळे कमळासारखे होते आणि त्यांच्या मुकुटावर मोरपंख होता. आ हा हा. आणि मग त्यांनी भगवान श्रीकृष्णांकडे पाहिले आणि श्रीकृष्णांचे रूप विश्वरूपात विस्तारले आणि भगवान हरींच्या रूपात त्यांना सर्व ब्रह्मांड, सर्व ग्रह, सर्व पर्वत, सर्व नद्या, सर्व देव, सर्व मानव आणि सर्व जीवसृष्टी दिसली. त्यांनी हजारो डोकी, हजारो डोळे, हजारो बाहू आणि हजारो पाय पाहिले आणि मग त्यांनी तोंड उघडताना पाहिली, त्यातून अग्नी बाहेर पडत होता आणि सर्व नास्तिक, आसुरी आणि पापी लोक त्या तोंडातून जाऊन जळून भस्म होत होते. आणि मग त्यांनी अर्जुनाला तिथे हात जोडून अत्यंत आदराने त्या रूपाकडे पाहताना पाहिले आणि ज्यावेळी अद्वैताचार्यांनी हे पाहिले त्यावेळी त्यांचे अवयव दिव्य परमानंदाने थरथरत होते. त्याचवेळी स्वतः भगवान बलराम असलेले नित्यानंद प्रभू नवद्वीपाच्या रस्त्यांवरून फिरत होते आणि त्यांना समजले की काय घडत आहे, की भगवान चैतन्य अद्वैतांना विश्वरूप दाखवत आहेत आणि त्यांना हे महान दृश्य चुकवायचे नव्हते. म्हणून ते श्रीवास ठाकूरांच्या घरी धावत गेले आणि अंगणात आले आणि तिथे त्यांनी नमन केले आणि उठून उभे राहिले. त्यांनीही ते विश्वरूप पाहिले आणि अद्वैताचार्य व नित्यानंद प्रभू दोघेही हात जोडून केवळ पाहत होते. अशा प्रकारे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आपल्या भक्तांच्या सेवकाच्या भावात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. आता श्री अद्वैताचार्य अत्यंत समाधानी होते. भगवान मला इतके काही देत आहेत, मी त्यांना रोज नृत्य करताना पाहतो, मी त्यांना नाम जप करताना पाहतो, ते मला आलिंगन देत आहेत, ते माझ्यावर अशी कृपा करत आहेत, परंतु त्यांनी अजूनही मला सेवक म्हणून स्वीकारलेले नाही. ते अजूनही मला त्यांचा गुरु मानतात, ते अजूनही मला स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजतात. तर एके दिवशी भगवान चैतन्य एका भक्ताच्या भावात होते. पहा, एक भक्त कधीही असा विचार करत नाही की तो श्रीकृष्णांवर प्रेम करतो. तुम्ही श्रीकृष्णांवर जितके जास्त प्रेम करता तितकेच तुम्हाला वाटते की तुम्ही श्रीकृष्णांवर प्रेम करत नाही. ही भावनिक भक्ती आहे आणि तुम्ही कृष्णांवर प्रेम करत नाही या भावनेत तुम्ही श्रीकृष्णांची ओढ बाळगता आणि अरे तू माझ्यासोबत आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो असा विचार करण्यापेक्षा श्रीकृष्णांसोबतचे हे नाते अधिक जिव्हाळ्याचे असते. व्रजगोपी विचार करत होत्या, माझ्या मनात प्रेम नाही. जर आमच्या मनात श्रीकृष्णांबद्दल प्रेम असते तर श्रीकृष्णांनी वृंदावन कसे सोडले असते. त्यांनी आम्हाला सोडले याचाच अर्थ आमच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम नाही. म्हणून कधीकधी भगवान चैतन्य महाप्रभू त्या भावात असत. तर एकदा श्रीवास ठाकूरांच्या घरी ते असा विचार करत होते आणि अद्वैताचार्य भगवान चैतन्यांना म्हणाले की तुम्ही सर्व जीवांवर तुमची कृपा का दाखवत आहात. अगदी निम्न दर्जाचे जगाई आणि मधाई, मारेकरी चोर यांनाही तुम्ही तुमचे सेवक म्हणून स्वीकारता आणि चांडाळ, कुत्र्यांचे मांस खाणारे, स्वतःला अस्पृश्य म्हणवणारे लोक यांनाही तुम्ही तुमचे सेवक म्हणून स्वीकारता आणि अत्यंत गर्विष्ठ आणि अहंकारी विद्वान ज्यांच्या मनात भक्तीचा लवलेशही नाही त्यांची हृदये बदलून त्यांना तुमचे सेवक म्हणून स्वीकारता आणि सर्व भक्तांना, अगदी भगवान नित्यानंद प्रभूंना देखील तुम्ही तुमचे सेवक म्हणून स्वीकारता, परंतु मला तुम्ही तुमचा सेवक म्हणून स्वीकारत नाही. तुम्ही मला नेहमी गुरु म्हणता, तुम्ही मला नेहमी स्वामी म्हणता. मी इतका दुर्दैवी का आहे. माझ्याशिवाय सर्वांना तुमची कृपा मिळत आहे. जर मला तुमची कृपा देणार नसाल तर कशीही करून या ना त्या मार्गाने मी तुमच्याकडून तुमची कृपा काढून घेईन. भगवान चैतन्य काहीही बोलले नाहीत. ते केवळ बाहेर निघून गेले आणि हरिदास ठाकूर व भगवान नित्यानंद त्यांच्या मागे येत होते आणि भगवान चैतन्य महाप्रभू विचार करत होते, माझ्या मनात श्रीकृष्णांबद्दल प्रेम नाही, माझ्या मनात श्रीकृष्णांबद्दल प्रेम नाही.
या शरीराचा काय उपयोग. आणि असे म्हणत त्यांनी गंगेत उडी मारली. आणि जशी त्यांनी उडी मारली ते त्यांच्या मागे असलेले हरिदास ठाकूर आणि भगवान नित्यानंद प्रभू यांनीही उडी मारली. आणि भगवान नित्यानंद प्रभूंनी त्यांचे केस धरले आणि हरिदास ठाकूरांनी त्यांचे चरण धरले आणि ते त्यांना किनाऱ्यावर घेऊन आले आणि म्हणाले, भगवान चैतन्य महाप्रभू तुम्ही काय करत आहात. ते म्हणाले, या जगण्याचा काय उपयोग. माझ्या मनात श्रीकृष्णांबद्दल प्रेम नाही. तुमचा परमानंद ही एक गोष्ट आहे हे आम्हाला समजत नाही आणि पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आम्ही आहोत. तुम्ही आमचा जीव आणि आत्मा आहात. भगवान चैतन्य म्हणाले, तुम्ही मला पाहिले आहे हे कोणालाही सांगू नका. ही माझी तुम्हाला आज्ञा आहे. मग ते नंदनाचार्यांच्या घरी गेले. ते म्हणाले, मी येथे लपून राहीन. मी इथे आहे हे कोणालाही कळता कामा नये. मग सर्व भक्त त्यांना सगळीकडे शोधू लागले. दरम्यान नंदनाचार्यांनी त्यांना सर्व प्रकारची भक्ती अर्पण करून त्यांना ओले चिंब झालेले सुंदर कपडे घालून, कोरडे कपडे देऊन, त्यांच्यासाठी सुंदर सिंहासन बनवून, त्यांना उत्तम भोजन देऊन आणि त्यांची उत्तम भक्ती करून अतिशय आनंदी होते. परंतु सर्व भक्त त्यांना सगळीकडे शोधत होते. आणि एक दिवस निघून गेला. ते विचार करत होते की महाप्रभू आपल्याला सोडून गेले आहेत की काय. त्यांना अतिशय दुःख होत होते आणि अद्वैताचार्य विचार करत होते, हा सगळा माझाच दोष आहे. मीच त्यांचा अनादर केला. मीच त्यांना असे काही बोललो की त्यांनी आपल्याला त्याग केला. आणि त्यांच्या मनात इतकी खिन्नता दाटून आली की ते कोणालाही काहीही न सांगता घरी निघून गेले आणि त्यांनी उपवास करण्याचा निर्णय घेतला. भगवान चैतन्य महाप्रभूंना सर्व भक्तांची चिंता आणि व्यथा माहीत होती. म्हणून एक दिवसानंतर त्यांनी श्रीवास ठाकूरांना बोलावले आणि ज्यावेळी श्रीवास नंदनाचार्यांच्या घरी आले आणि त्यांनी भगवान चैतन्य महाप्रभूंना पाहिले, त्यावेळी त्यांना अतिशय आनंद झाला. भगवंतांना पाहताच त्यांचे हृदय आनंद आणि शांतीने उजळून निघाले. भगवान चैतन्य महाप्रभू म्हणाले, अद्वैताचार्य कसे आहेत. ते म्हणाले, अद्वैत प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देत आहेत. त्यांना वाटते की तुम्ही त्यांच्यामुळे हे जग सोडून गेलात. ते मरत आहेत. चिंतेने ते आपला देह सोडणार आहेत. कृपया तुम्हाला त्यांचे दर्शन घ्यावेच लागेल, नाहीतर ते जगणार नाहीत. तर भगवान चैतन्य महाप्रभू अद्वैताचार्यांच्या घरी आले. तिथे गेल्यावर अद्वैताचार्य डोळ्यातून अश्रू ढाळत पडून होते. त्यांचा संपूर्ण चेहरा दुःखाने व्यापलेला होता. भगवान चैतन्य महाप्रभू त्यांच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, उठा अद्वैत, मी आलो आहे. आणि अद्वैताचार्य तसेच पडून राहिले. ते प्रभूंकडे वर पाहूही शकले नाहीत. ते म्हणाले, माझ्या प्रभू, मी तुमचा किती मोठा अपराध केला आहे. पहा मी काय केले. मी किती उद्धट आणि किती मूर्ख आहे. आणि मग भगवान चैतन्य महाप्रभू म्हणाले, अद्वैत, मी तुला एक गोष्ट सांगतो. ते म्हणाले, ज्यावेळी एखादा राजा आपला प्रतिनिधी पाठवतो आणि तो प्रतिनिधी येतो, तो प्रतिनिधी राजाला अहवाल देण्यासाठी परत येतो. ते म्हणाले, प्रत्येकजण त्या व्यक्तीची पूजा करतो आणि आपल्या सर्व समस्या घेऊन त्याच्याकडे येतो. कृपया हे राजाकडे आणा, ही समस्या राजाकडे आणा. याबद्दल राजा काय म्हणतो ते आम्हाला सांगा. त्याला इतके उच्च पद दिले जाते. परंतु ज्यावेळी तीच व्यक्ती काहीतरी खूप मोठी चूक करते, त्यावेळी राजाचा क्रोध इतर कोणापेक्षाही जास्त त्याच्यावर असतो. कधीकधी त्याला मृत्यूदंडही दिला जातो. त्याचप्रमाणे अद्वैता, ज्यावेळी एखादी व्यक्ती श्रीकृष्णांना अतिशय प्रिय असते, त्यावेळी ती व्यक्ती अशी अपेक्षा करू शकते की ज्यावेळी श्रीकृष्णांचा क्रोध तिच्यावर असेल, त्यावेळी तो सर्वात भयंकर असेल. म्हणून श्री अद्वैता, हे समजून घ्या की तुम्हाला अशा परिस्थितीत ठेवले आहे, त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका. तुम्ही आनंदी व्हा. तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे इतके जवळचे सहकारी, माझे जवळचे सहकारी आहात. म्हणूनच मी तुम्हाला या स्थितीत ठेवून शिक्षा देत आहे.
आणि ज्यावेळी अद्वैताचार्यांनी हे ऐकले त्यावेळी त्यांना समजले की हां, भगवान चैतन्यांनी मला आपला सेवक म्हणून स्वीकारले आहे, त्यांनी मला शिक्षा केली असे म्हणून ते अतिशय आनंदी झाले आणि नाचू लागले. अर्थात आपण हे समजून घेतले पाहिजे की हे संबंध म्हणजे भगवंतांची दिव्य लीला आहे, परंतु त्यातून अनेक बोधप्रद तात्विक समज काढता येतात. पहा, अद्वैताचार्य सर्वोच्च पदावर असूनही त्यांना उच्च पदावर असण्याचा तिरस्कार होता. त्यांची एकच आकांक्षा होती, भगवंतांच्या त्यांच्या सेवकाचा नीच सेवक होण्याची. खरे तर भगवान चैतन्यांच्या सर्व भक्तांची एकच आकांक्षा होती, भगवंतांच्या त्यांच्या सेवकांचा नीच सेवक होण्याची. आणि तरीही आपल्याला या जगात असे अनेक योगी आढळतात जे देव बनण्याच्या इच्छेपोटी मोठी तपस्या करत असतात. हो, परंतु महान आत्म्यांना देव बनायचे नसते. देव बनण्याचा विचारही ते सहन करू शकत नाहीत. त्यांना केवळ भगवंतांच्या त्यांच्या सेवकांचा सेवक बनायचे असते. अनेक लोक ज्यावेळी थोडी आध्यात्मिक प्रगती करू लागतात त्यावेळी त्यांना वाटते, अरे मी तर पूजनीय आहे, मी एक महान संत आहे, लोकांनी मला सर्वोच्च आदर दिला पाहिजे. परंतु श्री अद्वैताचार्य आपल्याला हे शिकवत होते की महान आत्म्यांना, शुद्ध आत्म्यांना कधी कधी भगवंतांच्या वतीने होणारी पूजा सहन करावी लागते, परंतु त्यांच्या अंतःकरणात त्यांची केवळ एका सेवकाचा नीच सेवक होण्याची इच्छा असते. तुम्ही जितके महान असाल त्या मर्यादेपर्यंत तुम्हाला सेवक व्हायचे असते, आणि तुम्ही जितके नीच असाल त्या मर्यादेपर्यंत तुम्हाला महान स्वामी व्हायचे असते. हो ना? हे खरं नाही का? या भौतिक जगात प्रत्येकाला उच्च पद हवे असते, परंतु आध्यात्मिक जीवनात प्रत्येकाला निम्न पद हवे असते. म्हणूनच बरेच लोक आध्यात्मिक जीवनात येऊ इच्छित नाहीत. मला आठवतं, तुम्हाला माहीत आहे का, भक्त ज्यावेळी पत्राच्या शेवटी सही करतात त्यावेळी ते म्हणतात, आपला दास. तर ज्यावेळी मी भक्त झालो त्यावेळी मी माझ्या आईवडिलांना पहिल्यांदा एक पत्र लिहिलं, आणि माझ्या हे लक्षात आलंच नाही की त्यांना हे भक्तीचे शिष्टाचार समजत नाहीत म्हणून. तर पत्राच्या शेवटी सर्व काही ठीक आहे असं लिहून हरे कृष्ण नाम जप लिहिल्यावर मी म्हणालो, आपला दास, आणि माझ्या नावाची सही केली. माझे आईवडील खूप रागावले. तू स्वतःला दास का म्हणवतोस? आम्ही तुला इतकं शिक्षण दिलं, इतकं शिक्षण घेतलंस तू, आणि इतका वेळ आणि इतकी शक्ती खर्च केली, त्यानंतर तू दास व्हावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही. तुला काय वाटतं? आम्ही तुझ्या कॉलेजच्या शिक्षणावर इतका पैसा खर्च केला, तुला वाढवण्यासाठी आणि खाऊ घालण्यासाठी इतका पैसा खर्च केला, केवळ तू एक दास व्हावंस म्हणून? केवळ तू स्वतःला दास म्हणवून घ्यावंस म्हणून? नाही, हा मूर्खपणा बंद कर. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की त्यांना हे भक्तीचे संकेत समजत नाहीत. आणि मग माझ्या पुढच्या पत्रात मी त्या दिवसात खूप धाडसी होतो. मी एक नवीन भक्त होतो. मी म्हणालो, ठीक आहे, मी तुमचा दास नाही, तर मी तुमच्या दासांच्या दासांच्या दासांचा दास होईन, असं मला वाटतं. आणि त्यांना समजलं. याला शॉक ट्रीटमेंट म्हणतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पुरेसा धक्का दिला तर गोष्टींचा अर्थ लागायलाच हवा. तर इथे श्री अद्वैताचार्य जे वास्तविकतः महाविष्णू आहेत, महाविष्णू म्हणजे सर्व विष्णूंमध्ये श्रेष्ठ, परंतु ज्यावेळी ते या जगात येतात त्यावेळी ते एक भक्त कसे असावे असे दाखवतात. आणि त्यांची आकांक्षा केवळ एक प्रेमळ सेवक बनण्याची असते, ज्याला दास म्हणून स्वीकारले जावे. भगवंतांनी केलेली पूजा त्यांना सहन होत नव्हती, आणि सची माता भगवंतांची भक्त होती. तिने आपल्या चरणांना स्पर्श करावा हा विचारही त्यांना सहन होत नव्हता. परंतु त्यांची आकांक्षा केवळ सची मातेच्याच नव्हे,
केवळ भगवान चैतन्यांच्याच नव्हे तर सर्व भक्तांच्या चरणांच्या धुळीतील एक कण गोळा करण्याची होती. म्हणून जरी या कथा अतिशय उदात्त आणि आपल्या आकलनाच्या आवाक्याबाहेरच्या लीला वाटत असल्या तरी वास्तविक पाहता या प्रत्येक लीलेमध्ये आपल्यासाठी शिकण्यासारखा एक अतिशय व्यावहारिक धडा आहे. तो म्हणजे महानातल्या महानाला लहानातले लहान व्हायचे असते आणि लहानातल्या महानातले महान व्हायचे असते. बरोबर. म्हणूनच भक्ताला भगवंत व्हायचे नसते तर त्याला केवळ एक सेवक व्हायचे असते. भगवान चैतन्य महाप्रभूंनी प्रार्थना केली. He wants to simply be the servant. Lord Chaitanya Mahaprabhu prayed, Nadanam na janam na sundarim kavitam bhajagadis kamaye mama janamanishwari bhavatad bhakti rahit kitwai. मला कोणत्याही प्रकारची संपत्ती नको, मला सुंदर स्त्री नको, तसेच अनुयायांनी आणि शिष्यांनी माझी पूजा करावी असेही मला नको आहे. मला मुक्तीचीही इच्छा नाही. माझी एकच आकांक्षा आहे की जन्मोजन्मी हे माझ्या भगवान श्रीकृष्णा मला तुमचा निस्वार्थ विनम्र सेवक व्हायचे आहे. I want to be your unconditional, humble servant, my Lord Shri Krishna. Jivera Swarupoy Krishna Nityadas. My eternal position is तुमचे सेवक असणे हेच माझे शाश्वत स्थान आहे आणि भगवंतांचा सेवक असण्यापेक्षाही उच्च स्थान म्हणजे His Gopi Bharatur Padakamalayur Das Das Anudas. To be the servant of सेवकांचा सेवक होणे. Ahoyatikiya Prahiyata. That is the pure. That is तेच शुद्ध आहे. तेच सर्वोच्च परिलौकिकाचे शुद्ध हृदय आहे. म्हणून श्री अद्वैताचार्यांनी आपल्या जीवनातून या अत्यंत भव्य अवतारातील आपल्या शिकवणीतून हा गुण प्रकट केला आहे. येथे महानातले महान महाविष्णू सेवकांचा सेवक अर्थात दासानुदास बनण्याची आकांक्षा बाळगत आहेत. Mahavishnu. महाविष्णूंच्या तुलनेत तुम्ही कोण आहात? महाविष्णू इतके मोठे, इतके महान आहेत की केवळ ज्यावेळी ते श्वास बाहेर टाकतात त्यावेळी त्यांच्या शरीरातून कोट्यावधी ब्रह्मांड प्रकट होतात आणि या प्रत्येक ब्रह्मांडात ते गर्भोदकशाही विष्णू म्हणून स्वतःचा विस्तार करून वास करतात आणि त्यांच्या विस्तारांचा विस्तार प्रत्येक जीवाच्या हृदयात क्षीरोदकशाही विष्णू म्हणून प्रकट होतात. हीच महाविष्णूंची महानता आणि महिमा आहे. त्यांच्या शरीरातून कोट्यावधी ब्रह्मांड निर्माण होत आहेत. प्रत्येक ब्रह्मांडात अनेक ग्रह आहेत. प्रत्येक ग्रहावर अनेक खंड आहेत. प्रत्येक खंडात अनेक देश आणि शहरे आहेत. तिथे प्रत्येक शहरात कितीतरी लोक आहेत. अगदी जसा हा भारतखंड या पृथ्वीवरचा एक छोटासा खंड आहे. मुंबई त्याचा एक छोटासा भाग आहे. खारघर एक छोटासा भाग आहे. महाप्रभूंचे घर एक छोटासा भाग आहे. आणि तुम्ही कोण आहात? तुम्ही तर या एका छोट्याशा घरात इकडे तिकडे सरपटणारा एक छोटासा कीटक आहात. गॅरेज, घरही नाही तर गॅरेज. Car is one little part. Mahaprabhu's house is one little part. And who are you? You're just one little insect crawling around this one little house garage. Not even a house, a garage. We're like each just a आपण एकमेकांसारखेच आहोत. केवळ बघा, या गॅरेजच्या तुलनात आपण किती मोठे आहोत. आपण अगदीच छोटे आहोत. भारताच्या तुलनेत किंवा एशियाच्या तुलनेत किंवा पृथ्वीच्या तुलनेत किंवा विश्वाच्या तुलनेत किंवा ब्रह्मांडीय आविष्काराच्या तुलनेत आपल्या शरीराची आकाराची काय चर्चा. महाविष्णूंच्या तुलनेत तर काय बोलायचे. आणि आपल्यांपैकी प्रत्येकजण विचार करत आहे, मी किती महत्त्वाचा आहे, मी भोगता आहे. लोकांनी माझ्या गुणांसाठी माझ्याकडे आदराने आणि भक्तीने पाहिले पाहिजे. आणि महाविष्णू विचार करत आहेत, मला दासानुदास व्हायचे आहे, मला सेवकांचा सेवक व्हायचे आहे. तर अद्वैताचार्यांनी त्यांच्या परम कृपेने केवळ आपल्यावरील त्यांच्या असीम प्रेमानेच भगवान चैतन्यांना पवित्र नामांच्या जपाचा
युगधर्म शिकवण्यासाठी या जगात अवतरित केले नाही, तर भगवान चैतन्यांशी असलेल्या त्यांच्या स्वतःच्या संबंधातून ते आपल्याला शिकवत आहेत की खऱ्या अर्थाने महान असणे म्हणजे काय, नम्र असणे म्हणजे काय. भगवान चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिकवले आहे की यापेक्षा अधिक गौरवशाली प्रार्थना दुसरी कोणतीही नाही. That there is no prayer more glorious than this. Trinarapi sunicena tororapi sahishnana amanada manadena kirtaniya sadahari. The one should be more. मनुष्याने गवतापेक्षाही अधिक नम्र असले पाहिजे. सगळ्यांनी तुमच्या डोक्यावर पाय ठेवू देत. गवताच्या डोक्यावर लोक पाय ठेवतात. अरे देवा, भारतात तर गवताचं काय करतात, विशेषतः रेल्वे रुळांच्या कडेला. आम्ही पाहिलं आहे, जगात इतर कुठेही हे विशेष वैशिष्ट्य नाही. रेल्वे रुळांच्या आत काय घडतं? प्रत्येक शहरात, गावात आणि खेड्यात एक वैश्विक लीला घडते. In every town, city and village, there's a universal pastime that takes place. मला हे सांगितलंच पाहिजे की भारतात ही एकता आणि राष्ट्रवाद आहे. इतर बाबतीत खूप दुही आहे, परंतु प्रत्येकजण प्रत्येक ठिकाण या राष्ट्रवादी लीलेने एकजूट आहे. मग गवत मात्र तिथेच बसून हरे कृष्ण म्हणतं. But the grass just sits there and Hare Krishna. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram. Grass is very tolerant. गवत अतिशय सहनशील असते. भगवान चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुम्ही गवतापेक्षा देखील अधिक सहनशील व्हा, गवतापेक्षा देखील अधिक नम्र व्हा आणि झाडापेक्षा अधिक सहनशील व्हा. तुम्ही झाड तोडले तर ते तुम्हाला घर बांधण्यासाठी त्याचे लाकूड देईल. तुम्हाला ऊब देण्यासाठी झाड तुम्हाला सावली देईल. अगदी उन्हात भाजत असतानाही ते तुम्हाला सावली देईल. कडाक्याच्या थंडीत झाड जसे गोठलेल्या अवस्थेत उभे असते तसेच ते तुम्हाला ऊब देण्यासाठी लाकूड देईल. किती सहनशील! गवतापेक्षा अधिक नम्र, झाडापेक्षा अधिक सहनशील, इतरांना पूर्ण आदर देण्यास तयार आणि बदल्यात कोणत्याही आदराची अपेक्षा न ठेवणारे. भगवान चैतन्य महाप्रभू म्हणाले, अशा प्रकारे तुम्ही भगवंतांच्या पवित्र नामांचा सतत जप करू शकता. सर्व व्यक्तिमत्वांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेले श्री अद्वैताचार्य आपल्या जीवन उदाहरणाने आपल्याला या श्लोकाच्या तत्वानुसार कसे जगावे हे शिकवतात. खरे तर गवतापेक्षाही अधिक नम्र, झाडापेक्षाही अधिक सहनशील असणे, दुसऱ्याला आणि इतरांना पूर्ण आदर देणे आणि बदल्यात कशाचीही अपेक्षा न करणे हे अशक्य वाटते. असे वाटते की एखादा मनुष्य हे करूच शकत नाही. परंतु जो कोणी सेवकाचे, भगवंतांच्या सेवकाचे स्थान स्वीकारतो तो आपोआपच ते करत असतो. तो आपोआपच या श्लोकाचे पालन करत असतो. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपण श्री अद्वैताचार्यांचे, त्यांनी आपल्याला आपल्या प्रार्थनेने आणि उदाहरणाने जी शिकवण दिली आहे, महान कृपेबद्दल आपल्या अंतःकरणापासून आभार मानूया. आणि अर्थातच त्यांचे गौरव करण्याचा आणि आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे या अत्यंत उदात्त चेतनेच्या अवस्थेत दासानुदास बनण्याच्या आणि पवित्र नामांचा जप करण्याच्या या दिव्य तत्वानुसार जगण्याची आकांक्षा बाळगून आपण आपले हृदय कसे बदलू शकतो आणि आपले जीवन कसे परिपूर्ण करू शकतो यावर अत्यंत प्रामाणिकपणे आणि सखोलपणे चिंतन करणे. By aspiring to live according to this divine principle of being the servant of the servant and chanting the holy names in this most sublime state of consciousness. Thank you very much. Hare Krishna. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.